कृष्णा हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर पुन्हा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर पुन्हा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर पुन्हा देवीवर हा विठ्ठल बरवा तुहा माधव सर्व सुखाचे आगर बापर पुन्हा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चाले हरे देवाची हरे कोणाचे चाले तेथे कोणाचे चाले हरे कोणाचे चाले हरिचंद्र तारा राणी हरिचंद्र तारा हरिचंद्र तारा राणी हरिचंद्र तारा हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी वाहे डोंबा घरी पाणी वाहे डोंबा घरी पाणी हरिचंद्र तारानी वाहे डोम्या घरी पाणी वाहे डोम्या घरी पाणी वाहे डोम्या घरी पाणी पांडवाचा सहकारी राज्याहून गेले दुरी राज्याहून गेले दुरी राज्याहून गेले पांडवांच्या घरी राजा होती देव दुरी राजा होती देव राजा होती देव हरिचंद्र तारा हरिचंद्र तारा हरिचंद्र तारा हरिचंद्र तारा हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी वाहे डोंबा घरी पाणी वाहे डोंबा घरी हरिचंद्र तारा वाहे डोम्या घरी
होईल ते सहज पहा, होईल ते सहज पहा, होईल ते सहज पहा. तुका म्हणे उभे राहा, होईल ते सहज पहा, होईल ते सहज पहा, होईल ते सहज पहा. हरिचंद्र तारा हरिचंद्र तारा, हे हरिचंद्र तारा राणी, हरिचंद्र तारा, हरिचंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी, वाहे डोंबा घरी पाणी, वाहे डोंबा घरी पाणी. हरिचंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी, वाहे डोंबा घरी पाणी, वाहे डोंबा घरी पाणी. हरी हरी विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. हरी हरिचंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी. पांडवाचा सहकारी, पांडवाचा सहकारी, राज्याहुनी केले दुरी. हरिचंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी. तुका म्हणे उगेची रहा, तुका म्हणे उगेची रहा, होईल ते सहज पहा. कारण हरिचंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी. श्री संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी, संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी. साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी या वार करी, संतांच्या जये गावी केला वास, त्याशी नसावे उदास. विठ्ठल आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, सुरकरा बन तेथे कोणाचे चालेना. हरिचंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी. तनुरूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग. महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्गुरु श्रीमंत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा उपदेशपर प्रकरणातील दिडक्या पद्धतीचा अभंग असून, तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या मनात आल्याच्या नंतर या जगात कुणाचं काही चालत नाही याच्यासाठी मोठ्याच्या घरातले 2 उदाहरणं देऊन या अभंगाचं स्पष्टीकरण करतात. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे, साधकांची मायबाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय, विश्व माऊली ज्ञानोबराय, अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदि करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, परिसरातून गावातून संभाजीनगर या परिसरातून उपस्थित असणारे कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे पवित्र संभाजीनगर भूमी आणि या भूमीमध्ये आपल्या सर्वांचे परिचित असणारे कैलासवासी सुभाषरावजी मनसाराम चव्हाण यांच्या
प्रथम पुण्यस्मरण नाम या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी चव्हाण परिवाराच्या वतीनं त्यांचे दोनही चिरंजीव अर्थात अभिजितजी सुभाषराव चव्हाण आणि अनिकेतजी सुभाषराव चव्हाण या दोन्ही सुपुत्रांनी आपली आई अर्थात पद्माबाई सुभाषरावजी चव्हाण या मातेची आज्ञा शिरसावंदी मानून आपल्या वडिलाप्रती असणारा आदरभाव अन्नदान आणि ज्ञानदानाच्या रूपानं समर्पित करावा याच एका पवित्र उद्देशानं कृतज्ञतापूर्वक केलेलं आयोजन आहे. विठ्ठल आणि माझा योग चांगला की अशा या महान व्यक्ती आणि पवित्र की ज्यांनी संस्कारिक मुलं घडवले आणि सगळ्या क्षेत्रामध्ये दोन्ही मुलांची प्रगती आहे असे अभिजितजी आणि अनिकेतजी दोघाही बंधूला या पिताश्रीने खऱ्या अर्थाने जन्माला घातलं आणि जन्माला घातल्याच्या नंतर आपल्यावर मायबापाचे काहीतरी ऋण असतं, आपल्यावर मायबापाचे काहीतरी उपकार असतात. म्हणून खरं तर अचानक त्यांना जावं लागलं आपल्यातून. असं वाटत सुद्धा नव्हतं की पहाटे 3 वाजता त्यांना आपल्यातून जावं लागलं. म्हणून मी जाणीवपूर्वक अभंग निवडून घेतला की यांच्यासाठी याजसाठी केला होता अट्टहास म्हणण्यापेक्षा देवाच्या मनात आलं आणि त्यांना इथून जावं लागलं. नाही तर त्यांचं काही वयच झालेलं नव्हतं, आयुष्य संपलेलं नव्हतं. पण कसं आहे, भगवान परमात्म्याने एकदा ठरवलं की तिथं कुणाचं काही चालत नाही आणि अभंग त्याच स्वरूपाचा आहे. लक्षात आलं का नाही? हा अभंग कसा आहे बाबा, हा अभंग सांत्वनपर अभंग आहे. थोडक्यामध्ये की समाजाचं सांत्वन करायचं. कसं की सांत्वन करायला ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला आपण काय म्हणत असतो, रडू नका, काय आता काय होणार आहे रडून, त्या ह्याचं नाही का तसं झालेलं, त्या फलाण्याचं नाही का माय मेलेली, मग त्याचं राहिलं का, आता लेकरं बघायचं, असं समजून सांगणं म्हणतो का नाही आपण त्याला, समजून सांगणं म्हणतो का नाही. तसं हे समजून सांगायचं की जाऊ द्या, पांडवाच्या घरात बी असंच झालं, हरिश्चंद्राच्या घरात बी असंच झालं, आपलं काय होणार आहे, असा अभंग आहे. लक्षात आलं का नाही आपण? असा सरळ अभंग आहे. माझा योग चांगला. आमचे विकास महाराज अर्थात सोनू महाराज म्हणतो आम्ही त्यांना, विकास महाराजांनी संपर्क केला आणि सुनीलरावजी चव्हाण यांनी संपर्क करून अभिषेक भैया आणि अनिकेत दादा या दोन्ही चिरंजीवांनी आपल्या वडिलाच्या प्रती असणार हे कार्यक्रम आहे. एखाद्या लाडक्या एकुलते एक मुलीचं लग्न जेवढ्या थाटात करतात ना माणसं, तेवढ्या थाटात बापाचं श्राद्ध पुण्यतिथी या ठिकाणी करायलेत. आशीर्वाद द्या वाटतात, पण आशीर्वाद द्या एवढं काही माझं तोंड मोठं नाही. मी तुम्हाला धन्यवाद देतो. विठ्ठल वेडीवाकडी वाक पुष्पांजली प्रभू चरणी समर्पित करण्याच्या उद्देशानं अभंग जो निवडलाय तो महाराजांचा आहे. महाराज या अभंगातून आपल्याला खऱ्या अर्थानं मोठ्याचं उदाहरण देतात. कसं आहे, या संपूर्ण जगावर सत्ता जर कुणाची असेल तर ती देवाची सत्ता. इथं कुणाचं काही चलत नाही. देवाच्या सत्तेपुढं, आपल्याकडे गावठी म्हण, सत्तेपुढं शहाणपण चालत नाही. चालतंय का सत्तेपुढं शहाणपण? नाही. तसं परमात्म्याच्या सत्तेसमोर या जगात कुणाचं काही चालत नाही महाराज. म्हणजे सत्ता आहे ती, बरोबर आहे का नाही? सत्तेनं काय होत नाही सांग, सत्तेनं काय होत नाही, सत्तेनं काही करत नाही. अहो गावावर सत्ता कुणाची असते? हा, गावावर सत्ता कुणाची? सरपंचाची. की हो, कुणाची सत्ता असते? सरपंचाची. मग आता मला सांगा, गावावर सत्ता जर सरपंचाची, तर सरपंचानं ठरवलं गावातलं काय काम होत नाही सांग. हा, होतं का नाही? सगळं त्याच्या मनावर. गावातल्या कुठल्या बी कामाला त्याची सही झाली की 100% गावातलं काम होते. होतंय का नाही बाबा सांगा? बर, गावावर सत्ता सरपंचाची, तालुक्यावर सत्ता कुणाची? अरे कुणाची? आमदाराची. आमदारानं ठरवलं या जगात काही होते. होते का नाही सांगा? बर, जिल्ह्यावर सत्ता कुणाची? खासदाराची. महाराष्ट्रावर गावावर सत्ता आमदाराची, सरपंचाची, तालुक्यावर सत्ता आमदाराची, जिल्ह्यावर सत्ता भाऊ खासदाराची. त्यानं ठरवलं काही होते. आणि महाराष्ट्रावर सत्ता बसलेली सांगा की मुख्यमंत्र्याची. काय होत नाही मुख्यमंत्र्यांनी ठरवलं सांग? हा, काही होतंय? मुख्यमंत्र्यांना ठरविलं म्हाताऱ्या माणसाचे तिकीटच बंद करून टाकायचे. टाकले का नाही सांगा? कोणी आळंदीच्या एसटीत बसा, नाही तर पंढरपूरच्या एसटीत बसा, नुसते म्हातारे येते, लेकराची जागाच नाही. हाय का जागा सांग? एका म्हाताऱ्याला म्हणलं कुठं जायचंय, म्हणलं आळंदीला. म्हणलं नाही नाही, ही एसटी पंढरपूरला चालेल. म्हणलं पंढरपूरला जाऊ, आता काय करावं सांग? तिकीटच नाही तर कुठं गेलं तरी काय अडचण आहे.
त्यांनी ठरविले हो या जगात काय. मला असं एक वाक्य, मला सरकारला एक प्रश्न, सरकारला खरं तर सांगायचं आहे की म्हाताऱ्या माणसाची तिकीट बंद करण्यापेक्षा म्हाताऱ्या माणसाचा दवाखाना फ्री करा आणि लेकराली शाळा एसटी फ्री करा. लक्षात आलं का नाही? म्हणजे चांगलं होईल का नाही? ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. माझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. महाराष्ट्रावर सत्ता मुख्यमंत्र्याची. आता मुख्यमंत्री जर इथं यायचे म्हणले तर किती दिवसांना आधी तयारी करावी लागते त्याची? अंदाजे एक तुम्ही शिकलेले 3 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, काय जे त्यांचे कुत्रे यायचे, त्यांचे माणसं यायचे, पोलिस यायचे, तपासण्या, जागेची तपासणी आहे का नाही सांगा बरं. 8-15 दिवस सहज जातील, आहे का नाही जातात सांगा बरं. जाऊ द्या. देशावर सत्ता कोणाची? पंतप्रधानाची. त्यांना इथं आणायचं म्हणले हो महिनाभर तरी त्याची तयारी करावं लागेल का नाही? महिनाभर तयारी म्हणजे जग. हे बघा, देशावर ज्याची सत्ता आहे त्यांचा कमी थाट आहे का? भाऊ कमी थाट आहे का सांगा? आहे का? किती थाट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीचं सांगा? एवढा मोठा थाट त्यांचा, एवढा आकार. मला एकच म्हणायचं, एका देशावर ज्याची सत्ता आहे त्याची जर एवढी चलतीये तर संपूर्ण जगावर ज्याची चलतीये त्याची किती थाट असेल? त्रिभुवनी ज्याची सत्ता, तुकया रक्षिता तो झाला, तुकया रक्षिता तो झाला, तुकया रक्षिता तो झाला. त्रिभुवनी ज्याची सत्ता, तुकया रक्षिता तो झाला, तुकया रक्षिता तो झाला, तुकया रक्षिता तो झाला. त्रिभुवनी ज्याची सत्ता, तुकया रक्षिता तो झाला, त्रिभुवनी ज्याची सत्ता, तुकया रक्षिता तो झाला, तुकया रक्षिता तो झाला, तुकया रक्षिता तो झाला. त्रिभुवनी ज्याची सत्ता, तुकया रक्षिता बोला, तुकया रक्षिता बोला, तुकया रक्षिता बोला. त्रिभुवनी ज्याची सत्ता म्हणजे 3 भुवनात, म्हणजे संपूर्ण जगात कुणाची सत्ता आहे? देवाची. येथोनिया तेथवरी आता, आणि नाही सत्ता दुसऱ्याची. दुसऱ्याची सत्ता आहे का? नाही. इथून तिथवर एकट्याची सत्ता आहे महाराज. लक्ष द्यायला का नाही? सत्ता झाली त्रिभुवनी, चक्रपाणी कोवसा, चक्रपाणी कोवसा, चक्रपाणी कोवसा. सत्ता झाली त्रिभुवनी, चक्रपाणी कोवसा, चक्रपाणी कोवसा, चक्रपाणी सत्ता झाली त्रिभुवनी. कोण आता कळी काळा येऊ बळा देईल हे अभंग. आणि सत्ता झाली त्रिभुवनी आणि चक्रपाणी कोवसा. 3 जगदाकारी झाली सत्ता. म्हणजे संपूर्ण जगावर, ऐकायलात का तुम्ही? लक्ष देऊ. संपूर्ण जगावर फक्त एका माणसाची सत्ता आहे, फक्त एक जणांची सत्ता आहे. मोदीची बी सत्ता असली तरी त्याला बी सगळ्या मंत्र्यांनी घेऊन चालावं लागते. बरोबर आहे का नाही? मुख्यमंत्र्याची, एकनाथ शिंदे साहेबांची जरी सत्ता चालू असली तर हे सगळ्याला विचारल्याशिवाय करता येते का? काहीच करता येत नाही दादा. फक्त या जगात एकच देव असा आहे, त्याला कुणाला काही विचारायची गरज नाही. त्याला ठरविलं की काही होणार. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविना, कोण बोलविते हरिविना. चाले हे शरीर कोणाची असते, बोलविते हरिविना, कोण बोलविते हरिविना. चाले हे शरीर पायाची असते. पायाची असते का? नाही नाही नाही. चाले हे शरीर कुणाच्या? और महाराज अहो, चाले हे शरीर कुणाची? तर त्या देवाचे. देवाचे ज्ञानोबराय म्हणतात ना काय? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते
चाळीता तुझी असतेने वेदासी बोलणे तुझी असतेने वेदासी बोलणे तुझी असतेने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझी आवडे बस वा सिंगल करू आपलं पण काय अडचण नाही. चाली भरपूर म्हणायच्या मी पण भजनाचा चाहता आहे फक्त चाली काय करायच्या सिंगल करायच्या म्हणजे मग ऐकणाराचा बी मोसम कट होत नाही मग त्याने बी म्हणणार सर भजनावरीच गेलं असं बी होऊ नये बरोबर आहे का नाही तर प्रमाण काय नाही बिंदास्त म्हणायचं नसलं बसत तरी म्हणायचं मी ओढून घेतो काही काळजी नाही हा काय नाही मला जमतंय मी भजनाचा चाहता माणूस आहे काय अडचण नाही काय फक्त एकच आहे ओढून घ्यायला हाताला यावा लक्षात आलं का नाही हा नाही तर शिवभोळा चक्रवर्ती तोही माय माही चुलती होऊ नये बाकी काय नाही कळायला लागले का हा तुझी काय प्रमाणात तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो म्हणजे याचा भाऊ एकच अर्थ सर की संपूर्ण जगावर फक्त एकट्याच चलते कुणाचं चलते देवाचं चलते त्याला ठरविलं की बस काहीच नाही महाराज हा त्याला काही कोणाला विचारायची गरज नाही काय नाही एकट्याच्या हातात आहे काही बी खालीवरी करू शकतो तिथं मी असं करीन मी तसं करीन अजिबात जमत नाही त्यांना ठरविलं की या जगात काही बी होणार कारण सत्ता त्याची आणि किंमत कशाला आहे सत्तेला किंमत कशाला आहे सत्तेला आहे ना सत्य पुढं वल बी जळतंय आणि वाळलं बी जळतंय सत्य पुढं काय होत नाही सांगा काय बी करता येते ना त्यांना कशी का होय ना सत्ता आली ना लक्षात यायला लागली कशी बी येऊ द्या पण सत्ता आली ना तिथे काय नाही करता येत नाही कुणालाच काही करता येत नाही महाराज हा चला म्हणून ध्यानातच ठेवायचं सत्ता सगळ्यात महत्वाची आणि ह्या जगावर एकट्या देवाची सत्ता आहे त्यानं ठरविलं की या जगात काही बी होतंय हा वृक्षाचे पाने हाले जाती वृक्षाची पाने हरे जाती सत्ता वृक्षाचे पान हाले जाती वृक्षाची पाने हरे जाती सत्ता राहिली कळायला लागले का एक मिनिट थांबा कीर्तन कळायला लागले का माता भगिनी दादा कळायला लागले ना भाषा कळायली ना काय आहे जरा मराठा म्हणजे बीड जिल्ह्यातली भाषा आहे म्हणून म्हणलं काही अडचण नाही ना अशा गावठी भाषा आहे थोडीशी ढंग वेगळा आहे असा काही अडचण नाही ना भाषेची हा मग काय नाही का बोर व्हायले नाही ते चहा सांग काय म्हणजे फ्रेश होतील बाकी काही नाही आम्ही गेलो कर्नाटक बाउंड्रीवर आणि तिथे गेल्या 5-25 कार्यकर्ते माझ्याजवळ आले आणि मला म्हणले महाराज बरं झालं वेळेवर आल्या हो ना कर्नाटक जरा नांदेड साईडला गेला आल्या मीच खालीवर बघायला लागलो मेल धोतर असून आल्या मी खालीवर बघायला मेल गडबडीनं साडी आली काय की सकाळी निघालेलो मी आणि पुन्हा मग कळालं नाही ना इकडली भाषेत अशी म्हणून अशी काही अडचण नाही ना होय भाषेची अडचण काय नाही तुम्ही माना बिना हलवी जा म्हणजे जितेत आपलं जाग येत म्हणून कळन मला नुसतं असे का आपण काही विचारलं का असे करते माया पुढं बसले एक जण असं करायचं मला वाटायचं त्याचा लय अभ्यास आहे सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं मी कीर्तन झालं म्हणलं काय अभ्यास आहे म्हणले भैर आहे ते हाणून घ्यायचं असल्या भैर पुढं काय करायचं संपूर्ण जगावर कुणाची सत्ता आहे देवाची सत्ता आहे त्याच्या सत्ते पुढं या जगात कुणीच काही करू शकत नाही महाराज देवा नटला नाना
परी देवा नटला नाना देव नटला नाना परी देव नटला नाना परी भरोनी उराला चराचरी भरोनी उरला चराचरी देव नटला नाना परी देव नटला नाना परी माणसं नंबर 1 आहेत. गायक आणि वादक चांगले आले, थोडे महाग आहेत पण चांगले. जाऊ द्या का, हा पैसे जातात पण शिनी येत नाही ना, बरोबर आहे का नाही? हा नाही तर आपण रंगात आणावा द्यावा माझे महिने हो हो. असले भजने दिसले की मी माया खिशातले 5-25 हजार देत असतो. सप्ताह चांगला करी जा. कुठं नादी लागावं सांगा बरं. लक्ष द्यायला लागले. याचा अर्थ एकच आहे सज्जनो, माझ्याकडे लक्ष द्या. मुद्दा संपूर्ण जगतावर सत्ता कोणाची? बोलत चला, देवाची. माणसं शेवटी कसं आहे, आता आपण सुशिक्षित आहे. डॉक्टर साहेबाकडे काही माणसं जातात. आता हेच कुटुंब काय कमी, महाराज दोन्ही भाऊ एकत्रित, सगळं व्यवस्थित, आणि ही बापासाठी काही बी करायला तयार होते का नाही सांगायचं. काही बी केलं असतं चला. हा डॉक्टर साहेबाच्या पाया पडते काही माणसं. डॉक्टर साहेब काही करा, हिकडली दुनिया तिकडं करा, आपली गावठी भाषा, बरोबर आहे का नाही? पण आमच्या बापाला वाचवा. काही बी करा, पैसे तुमच्या वजन एवढे पैसे द्यायला तयार आहेत आम्ही. तुम्ही पैसे नुसतं तोंडानं बोलायचं तेवढे पैसे आम्ही देतो. अशी डॉक्टरला किती बी माणसं म्हणणारे आहेत का नाही सांगा? आहेत. पण डॉक्टरचं एकच वाक्य असतं विकास महाराज, काय? हे बघा सर, प्रयत्न करणं आमचं काम आहे, शेवटी ईश्वराच्या हातात. कुणाचे शब्द आहेत हे? डॉक्टर म्हणजे अलीकडच्या काळातली देव म्हणायची ती, बरोबर आहे का नाही? मग ते बी हेच म्हणतात, काय? प्रयत्न करणं आमचं काम आहे, पण शेवटी देवाच्या हातात. ईश्वरी सत्ते पुढं या जगात कोणाचं काही चालत नाही. चालतंय का? आणि म्हणून तुकोबाराय म्हणतो, आले देवाजीच्या शहाणे असा आणि तुम्ही कसली बी दुनिया पालती उलटी करण्याची तुमची ताकद असू द्या. मी असं करीन आणि मी तसं करीन. हे बघा, या जगामध्ये आतापर्यंत तुम्ही आणि मी ते करत आलोय जे आपल्या मनाला वाटतं ते. बरोबर? कुणाला वाटतं ते? आपल्या मनाला वाटतं ते. पण नेहमी झालं ते जे देवाला वाटतं ते. तुम्हाला वाटतं ते काय उपयोग आहे?
आतापर्यंत तुम्ही आणि मी ते करत आलोय जे आपल्या मनाला वाटतं ते, पण झालं ते जे देवाला वाटतं ते. आता तुम्ही ते करा जे देवाला वाटतं ते, आणि मग होईल तुम्हाला वाटतं ते. कळायला लागले का? तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाही ना. तुम्हाला तर काही वाटन ना, तुम्हाला तर एका दिवसात कोट्य दिवसा वाटन. बापाची पेंड आहे तुमच्या, बापाची पेंड आहे तुमच्या, एका दिवसात तुम्हाला काय वाटन. आपले दलिंदर माणसं आहेत महाराज. एखाद्यानं बंगला बांधला ना, आपण म्हणलो ना काय बंगला, लगेच शेजारचा म्हणणार लोकांचे मुंडके म्हणून बांधला. तू मोड ना दलिंदर आवला दिशा. पैशावाल्या माणसाला चुकून बी नावं ठेवायचे नाहीत, त्यांच्या नशिबानं पैसा येत असतो त्यांच्याकडे. हा, चोर बी चोरी करा निघाल तरी अगरबत्ती लावून जाते. कळायले का माझं बोलणं? चुकून बी अजिबात कुणाला वाईट म्हणायचं, नावं ठेवायचे नाहीत. लक्ष द्यायला लागले का नाही? हा, देवाच्या मनात तू हे बघ कसं आहे. आता आमचे वाघबाबासाठी सांगतो. आपली स्वानंद सुखनाशी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, त्या संस्थेचे जे 4 खांब सांगितले, बरोबर आहे का नाही? बंकट स्वामी महाराज, मामासाहेब दांडेकर, लक्ष्मण विगतपुरीकर आणि मारुतीबुवा गुरव, बरोबर. आणि त्याच्यामधले मारुतीबुवा गुरुवांचं प्रवचन माऊलीच्या मंदिरात चालू होतं. माऊलीच्या मंदिरात प्रवचन, आणि मामासाहेब आजानुवृक्षापाशी पारायण करीत होते. मामासाहेब दांडेकर, आता तुम्हाला त्यातलं माहित नाही, ह्यांना सांगतो. मग ती प्रवचन चालू असताना मारुतीबुवा गुरुवांच्या मुखातून सहज शब्द गेला बघा. कोणता? मला असं म्हणायचं. काय म्हणले? मला असं. आता ओघात माणूस म्हणतो ना मला असं वाटतंय, तसं ती मारुतीबुवा म्हणले मला असं म्हणायचंय. मामासाहेब पळतच आले, म्हणले मारुती तुला काय म्हणायचं हे सांगू नको, माऊलीला काय म्हणायचं हे सांग. कळायला लागले का? आपल्या मताला किंमत नाही ना. मी काय म्हणतोय, कुणाला आता ह्यांना वाटतं का आमचा बाप मारावा? आपल्या मताला किंमत नाही ना. इथं आपल्या मताला 0 किंमत आहे. आपल्या मतावर फक्त आमदार खासदार निवडून येते. आपल्या मतावर देवाची हालचाल होत नाही, अजिबात नाही महाराज. देवाची हालचाल होतच नाही. देवाच्या त्याच्यापाशी काय, त्याला काहीच घेणं देणं नाही. तुम्ही किती रडा, तुम्ही काही करा, ते फक्त टायमिंगची वाट बघते. टायमिंग आला की ती कुणाच्याच बापाला ऐकत नाही, आणि मग कुणाचाच ऐकत नाही म्हणून तर तू देव आहे ना. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ मनोनी तो भगवंतू. माझं बोलणं लक्ष द्यायला लागलं का तुमच्या? याचा अर्थ एकच आहे, माझ्याकडे लक्ष द्या. याचा अर्थ एकच आहे की आले देवाजीच्या मना. खरं तर बाबा असं म्हणायला पाहिजे होतं विनेकरी. कसं? आले देवाच्या मना. कुणाच्या मना? आले देवाच्या. सहज शब्द कसे आपले देवाच्या मनात आलं म्हणतो का नाही? मग ही जी लावायची काय गरज होती? त्याचं कारण आहे, जगातला सगळ्यात मोठा जर कोण असेल तर देव. देवा एवढं या जगात मोठं कुणीच नाही. आणि मग मोठ्या माणसाला जुनी पद्धत आहे, आदरपूर्वक बोलायचं झालं तर जी म्हणायचं. काय म्हणायचं? एखाद्या मोठ्यानं हाक मारले, आता एखाद्या मला म्हणला ए साठे महाराज जी, ही काय असायचा पहिला? आदर. आदर. जी शब्द कसला आहे? आदरार्थी शब्द आहे ना महाराज. हो. सुनबाई जी. पत्नीला सुनाला जर हाक मारली सासऱ्याने सुनबाई जी, असा आदर आहे. हा, आता मारा बर हाक अलीकडल्या काळात सुनबाई का हे. हे म्हातारे जी भैरे झाले ती फक्त सुना मोठ्याने बोलायल्यामुळे झाले, बाकी काही ना कारण. कळायला लागले का नाही? बोल. आदर केला. आले देवाजीच्या मना. म्हणले मग तेथे कोणाचे चाले ना. त्याच्या मनात आले. जगात कोणाचं काही चलत नाही मला. ते ना कसं आहे, अजून एक आहे, मोठे माणसं लवकर मनावर घेत. बोला की, तुम्ही सगळे मोठे माणसं आहेत म्हणून विचारायला लागलो तुम्हाला. मोठे माणसं कुठलीच गोष्ट लवकर मनावर घेत नाहीत. आणि मोठ्यानं जर एकदा मनावर घेतलं तर त्याचा काटा काढल्याशिवाय राहत. मग माणसं एखादा म्हणतो ना, साहेब तुम्हाला त्या फलाण्यानं लय शिव्या दिल्या बाबा. काय नसते, त्याचं चलत असते कमी जास्त. पुन्हा गेला 8 दिवसानं, तू आज बी लय शिव्या दिल्या. अरे जा, चलत असते काय नसते. पुन्हा गेला, साहेब त्यानं आज बी शिव्या दिल्या तुम्हाला. असं आहे का? बर. कसं आहे रामभाऊ, हे बा मी बारीक बारीक गोष्टी लक्ष देत. बोला की नाही, त्या आधी काय मनावर घ्यायचं नसतं असं माणसं म्हणतात का नाही. म्हाताऱ्याचं एवढं काही मनावर घ्यायचं नसते, चलत राहते, काय नसते. पण 4-5 वेळेस बी बोलून बी सांगत नसलं तर माणसं म्हणतात ह्या बा त्याला समोर घेऊन
तुला वाटन की असं तसं मी उगा मनावर घेत नाही. आणि ह्याच्यानंतर जर बोलला असन मी जर एखादी गोष्ट मनावर घेतली रे बाबा, कळालं का माझं बोलणं तुम्हाला? आता देवाचं बी तसंच आहे. तुम्ही छोटे मोठे पाप करतात ना, हे छोटे मोठे पाप असतात ना आपल्याकडून, हे करायचं ते करायचं, वाईट खालीवरी मागं नावं ठेवायचे, वाईट बोलायचं, उगच आपल्या दारातला कचरा शेजारणीच्या दारात टाकायचा, ही जी बारीक बारीक नाद असतात ना माणसाली, हे बी पापच आहेत. मग हे देव म्हणते जाऊ द्या काही नसते, चलत असते, थोडंफार कमी जास्त होत असते, बरोबर आहे का नाही? पण हे थोडं 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 करता करता तुम्ही जर अतिच पाप करायला लागले तर देव मग मनावर घेतो आणि देव म्हणतो बर बघतो तुझी मग आता कसं आहे ती. आणि मग देव असा आहे, फक्त स्वतः अंगावर येऊ देत नाही, नाही तर बारीक काट्यानं काटा काढतो ना त्याला देव म्हणते. कोणता माणूस म्हणला हे माणूस गेलाच नसता हो पण देवानं मारला? कुणी म्हणलं का? नाही. आमचे वडील रोगाने गेले, आमचे वडील आजाराने गेले, आमचे वडील अटॅकने गेले, आमची माय ऍक्सिडेंट मध्ये गेली, आमची माय त्या एसटीत बसली नसती तर मेलीच नसती. ही देवानं कारण लावून दिलेली. त्याचं असं आहे ती बाहेरून पाठिंबा देते. कळायला लागलं का माझं बोल? असं कुणीच म्हणत नाही की देवानं, कुटाना देवानंच केलेला असतो, हे लक्षात ठेवा. कुटाने कोणी केले? म्हटल्यामध्ये देवाच असते, फक्त ती शेपला शेप राहते, कुठं उत्तर बी देत नाही, बोलत बी नाही. आणि मीडियावाले आले की मला त्याच्यावर बोलायचं नाही म्हणून सांगून शेपला शेप राहणार, मधून काड्या तेच करणार. आता तरी लक्षात आलंय का नाही माझं बोलणं? सुशिक्षित लोकांच्या तरी लक्षात आलं असेल. हा, सगळं करायला तेच, पण महागा असा राहणार, असं काहीच नाही, त्याचे उत्तर बी नाही, बोलणं बी नाही, काहीच नाही, आणि मधल्यामध्ये काड्या करायच्या. हे असलं देवाचं लक्षण आहे. देव अंगावर येऊ देत नाही, देव बरोबर काटा काढतो, म्हणून ध्यानातच ठेवा. मला परवा दिवशी एक जण म्हणला देव आहे का? काय म्हणला? देव आहे का? मी म्हणलं अडचण का आहे तुला? नाही नाही म्हणला देव मला दिसला कसा नाही अजून. मी म्हणलं मला एकच उत्तर दे, मोदी आहे का? मोदी, नरेंद्र मोदी. म्हणला आहे की. मी म्हणलं कुठे? दिल्लीला. मी म्हणलं तुला दिसले का? एवढा मोठा माणूस आपल्याला कसा दिसेल? मी म्हणलं नालाय का, देश सांभाळणारा अजून बघितला नाहीस, जग सांभाळणारा एवढ्या लवकर तुझ्या बापाची बेंडे भेरे एवढ्या लवकर दिसायला? चुकीचं आहे का माझं सांगा? चुकीचं आहे का? आपण अजून आमदार बघितला नाही, देव बघायला गेलो असं असतं कुठं? अजिबात नाही महाराज. वेळ या आल्याच्या नंतर मंथोनी नवनीता तैसे घे वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मन देवाच्या मनात आलं की तिथं कुणाचं काही चालत नाही. आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचे चाले ना. मोठ्याच्या घरातलं उदाहरण दिलं दुसऱ्या चरणात. हरिश्चंद्र तरराणी हरिचंद्र
चालू आहे म्हणून? खरं सांगा, वाटायला लागलंय का नाही? गायक बी तसेच, माईक सिस्टीमचा बी नाद करायचा नाही, एवढी सुंदर, बरोबर आहे का नाही? हा, ऐकणारे माणसं बी अर्ध्या बटाट्यावणी टका 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 बघायला लागलीत की. आणि लोक अनिकेत भाऊन ते म्हणले लोक येऊ द्या, लोक किती घ्या बघा, बसाय जागा ना तेव्हा कुठवर लोक येतात. आता बघा तिकडं, बघू नका त्या झोपट तोंड, मी सांगायलो आहेत म्हणून बसलेले. मी सांगितलं बघायची गरज नाही, खुर्च्या बी संपून गेल्या एवढे माणसं. फक्त माणसाची एक खोड आहे, वाजल्याशिवाय येत नाही, बरोबर आहे का नाही? वाजल्याशिवाय येत नाही. बघा इकडे लक्ष द्या. हरी, कारण आता हे वातावरणच एक नंबर आहे ना सगळं. हे बघावर असं वाटायला लागलं की कुठल्या तरी एखादं शूट चालू आहे असं वाटायला लागले का नाही सांगा? एकदम गावाजुनार बी एक नंबर आहे, सापाची कातीन पडली चपळ आहे असं. हा, गायक बी दोन आहेत, त्याच्या एक नसलंच पाहिजे. गायक नेहमी दोन ठेवायचे, पक्वाचे बी इथून पुढे विकास महाराज दोन ठेवायचे, ध्यानातच ठेवायचं. एकाव भागत नाही. काय असतंय, एक जरा ढिलं पडते. काय होतंय, सवत असली की बाई नटून नांदती. जरा लक्षात यायला लागले का नाही बोल? त्याच्यामुळे गायक दोन माणसं म्हणणार महाराज वेगळाच आहे रावी, बरोबर आहे का नाही? आपलं सरळ आहे. इकडे लक्ष द्या. काय गेलं ध्यानात? हरीच, हा, माया काय झालंय, ध्यानातच राहणं गेलं. ऍक्सिडेंट झालता भाऊ माझं महाग, तेव्हापासून मला कमी दिसायला लागलं. वयाच्या मानानं व्हायला लागलंय का काय? काय झालंय, चिल्लर तर दिसानच बाबा, नुसत्या नोटा दिसायला लागल्यात. मी तरी काय करू आता? बाया म्हणत्या मेला पैसे मागायला लागलाय. आम्ही तर पैसे नाही आणले. नसू द्या, मी सोनं बी घेतोय, काही अडचण नाही त्याची. 2-2 मनी द्या, मी घेतो. एकदा मी म्हणलं मनी द्या, एका बाईनं काळे मनी दिले मला. काय सांगा तुम्हाला, तरी नेलेच आई म्या बायकोच्या पुतीत वळले, सोडीत काहीच नाही मी. लक्ष द्यायला लागले का नाही? हा, स्वप्नात कोण गेले? विश्वामित्र. कोण गेले? विश्वामित्र ऋषी स्वप्नात गेले. आणि स्वप्नात गेल्याच्या नंतर विश्वामित्र ऋषी दान मागितलं. आणि माग पुढं न बघता स्वप्नीही समग्र राज्य दिले. संपूर्ण राज्यात विश्वामित्राला हरिश्चंद्रानं दान केलं. कुठं दान केलं महाराज? महाराज स्वप्नातच देऊन टाकलं. नीट ऐका. आणि सकाळ झाली आणि बसला राजा खुर्चीवर, कारण स्वप्नीचे चेईले जाईल गेले विसरून माणसं. रात गई बात गई, विसरून गेले माणसं सगळं. आणि पुन्हा हे विश्वामित्र दारात आले. भिक्षां देही. हरिश्चंद्रानं सांगितलं त्या एका सेवकाला, त्या तिजोरी मधले काही दागदागिने काढा, मोहरा काढा सोन्याच्या. हरी विश्वामित्राला दान टाका देऊन. नीट ऐका, हरिश्चंद्रानं त्या तिजोरीला हात लावल्याबरोबर विश्वामित्र म्हणले, ए राजा, माझच मला देतोस का? माझं बोलणं लक्षात यायला लागलंय का? माझच मला देतोस का? म्हणलं काय झालं? काय झालं म्हणजे काय? ध्यानात नाही का तुझे हे राज्य माझं आहे? हरिश्चंद्र म्हणला माझ्या काही लक्षात यायला नाही गेलं. सीसीटीव्ही ओपन केली, स्वप्नातली सीसीटीव्ही ओपन केली आणि समोर पडदा. हा बघ म्हणले, स्वप्नात मी आलतो ती बघ म्हणले. अरे हरिश्चंद्र म्हणला शब्द दिला. म्हणले आता काय? दान दे हे राज्य सोडून, नाही तर मी तुला शाप देईन. आई, दारात आलेल्या महिलांना जास्त सांगतो पुरुषापेक्षा, दारात आलेल्या माणसाला कधीच उपवाशी जाऊ द्यायचं. रिकाम्या हातात पाण्याचा तांब्या भरून तरी द्यायचा आणि एक घोट तरी पाणी घेतल्याशिवाय दारातून माणसाला जाऊ द्यायचं. अतिथी कधीच रिकामा. नाथ महाराजाची ओवीन, विनमुख गेली या अतिथी आणि नेय सुकृताची संपत्ती. तुमच्या दारातून एक माणूस बी उपाशी गेला, बिगर पाण्याचा गेला, तर तुम्ही इथून माग जेवढं पुण्य कमीवलंय तेवढं घेऊन तू जात असतो. ऐकायला लागलात का? हो, महिलांना सांग, आई ऐकायला लागलात का? त्याच्यामुळे पाणी, एखाद्या म्हणला चहा पेत नाही, चिमूटभर साखर, जुनी पद्धत होती, पाण्याचा तांबा. व्याही रुसलिया कन्यान धाडी, म्हणजे विवाही जर रुसला तर मुलगी पाठवणार नाही, बरोबर आहे का नाही? आणि अतिथी जर रुसला तर त्या बघा ने सुकृताची जोडी, म्हणजे संपूर्ण जीवनातलं पुण्य तो व्यक्ती घेऊन जात असतो.
म्हणून ध्यानातच ठेवा, रिकाम्या हातानं माणूसच जाऊ द्यायचा नाही. माझ्या पायावर 100 का व्हाना ठेवायचे तरच बरं आहे, नाही तर काही खरं नाही. लक्षात यायला लागले. हा विनोद झाला, हा विनोद आहे हा. पण दारातल्या कुणी बी आला बिचारा, भावकीतला असो विरोधक असो कोणतरी दारात आलाय ना, हा हे पाणी घ्या. पाण्या नाही नाही पाणी, आव गोडवर पाणी प्या. चहा घेऊन जा, नाही नाही चहा नाही पेत नाही. लगे जुनी पद्धत होती, गुळाचा खडा द्यायचे माणसं. पाण्यात तांबर पाणी आणि गुळाचा खडा द्यायचे. आता ती राहील नाही, म्हणून उपाशी जाऊ द्यायचं नाही. हरिश्चंद्रानं विचार केला, तुम्ही अशी जाऊ शकत नाही रिकाम्या हाताने, तुम्हाला काय पाहिजे? म्हणले मला काही बी दान दे. परीक्षा होती ती. घराच्या बाहेर निघाले, काहीतरी कष्ट करून स्वतःच्या बळावर कमवितो आणि आणून देतो. राज्य सोडून दिलं, दुसऱ्या चरणासाठी बोलायलो. राज्य सोडून दिलं. बायको तारा, स्वतः हरिश्चंद्र आणि छोटा मुलगा होता त्याचं नाव रोहिदास. हे 3 जण निघाले. ध्यान देऊन ऐकायलात ना भाऊ, ऐकायलात ना? 3 जण बाहेर पडले. पण ऐका ऐका, देव आहे तो. बाहेर निघायच्या टायमिंगला विश्वामित्र साहेब, ए राजा, अंगावरचे कपडे काढ. म्हणले का? हे कपडे कुठले? ह्याच येताना कसा आलतास? म्हणला उघडेची यावे आणि उघडेची जावे. जन्माला जर उघडास आला असतील आणि हे बाकीचं सगळं या राज्यातलं असेल तर हे सगळं इथं ठेवायचं आणि उघडं निघायचं. अंगावरचे कपडे काढले ना, अंगाला झाडाची साल गुंडाळली आणि काशीच्या बाजारात ही 3 जण विक्रीला उभी राहिली. देवाच्या मनात आले कसं काय काय होतं हे सांगायला लागलो. 3 जण विक्रीला उभा राहिले, हरिश्चंद्र, तारा आणि रोहिदास. गिराईकच लागाना. शेवटी गिराईक लागलं तारा राणीला. भाऊ कशाचं माहिती? वेश्या व्यवसाय करणारी एक बाई, कुंटण खाण्याची मालकीन. तिनं बाई बघितली, सुंदर दिसती ना, आपला धंदा चांगला चलन म्हणून तारा राणीला खरेदी केली. डोळ्यात पाणी यायचा विषय का नाही हो? हे देव असलाय महाराज, त्यानं ठरवलं काय बी होतंय ह्या जगात, काही बी करू शकतो. मग काय झालं बाबा? निघाले ती ताराला घेऊन. ती रोहिदास महाग, तिनं सांगितलं रोहिदासाला जमणार नाही, त्याला घेऊन जा महागारी. मग शेवटी एका ब्राह्मणानं काय केलं? तारा राणीला सोडलं, पैसे दिले आणि तारा आणि रोहिदास आपल्या आश्रमात स्वयंपाक करण्याकरता नेले. आणि इकडे हरिश्चंद्राला नोकरी लागली स्मशानभूमीमध्ये मसणजोग्याचं काम करण्याची. मडे जाळायचे, असे पलटी करायचे, उलटी करायचे. 2 किलो तांदूळ आणि 2 मीटर कपडा. तांदूळ हरिश्चंद्राला, कपडा स्मशानभूमीच्या मालकाला. आणि इकडं सर्पदंश झाला आणि रोहिदास मिळाला. तारा राणी रोहिदास घेतला, स्मशानभूमीमध्ये गेले. तर स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर त्या आरडाला, दाढी वाढलेली, जटा, ए कौन है? बोले मैं तारा राणी. तारा? इथला नियम माहित नाही का? म्हणले काय? इथं 2 मीटर कपडा आणि 2 किलो तांदूळ लागते आणि वीज चमकली आणि विजेच्या उजेडात तारानं हरिश्चंद्र ओळखली. म्हणले मालक, मी तारा आहे आणि मड जे आहे ते आपल्या दोघाच्या मुलाचं आहे, रोहिदास नाव आहे. ढसा ढसा पाणी आला हरिश्चंद्राच्या डोळ्यातून. हरिश्चंद्रानं सांगितलं, तारा, मी धंद्याशी प्रामाणिक आहे, मालकाशी प्रामाणिक आहे. मुलगा जरी मेला असला तरी इथं जाळण्यासाठी कपडा लागतो, 2 किलो तांदूळ लागतात. माझा मुलगा आहे म्हणून तांदूळ सोडून देतो, मी उपाशी जगतो राहतो, पण 2 मीटर कपडा आणून द्यावा लागेल. तारा भडकली. तारा म्हणली, मालक, मुलगा काही माझा एकटीचा नाही, दोघाचा मुलगा आहे, दोघांनी त्याची तयारी करावं लागेल. स्मशानभूमी सोडली आणि एका डोंबऱ्याच्या घरी पाणी भरण्याचं काम केलं आणि जे पैसे मिळाले त्याच्यातून पोराची अंत्यविधी केली. म्हणजे हरिश्चंद्र एवढा मोठा राजा, तारा त्याची राणी, पण काय देवाच्या मनात आलं आणि वाहे डोंबा घरी पाणी. कळालं माझं? हरिश्चंद्र, तारा राणी आणि वाहे डोंबा घरी. आता तुम्ही म्हणता कस काय झालं? त्याचं उत्तर एकच आहे, आले देवाजीच्या मनात. तेथे कोणाचे काही चालत नाही. उदाहरण कळलं का? उदाहरण कळलं? एकच आहे गड्या, फक्त 2 मिनिटासाठी बसा. गए हुए कभी आते नहीं, उनकी याद आती है. गेलेली माणसं आयुष्यात येत नसतात, पण त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी येत असतात. म्हणून दोन्ही चिरंजीवाला, सगळ्या परिवाराला बापाची आठवण कायमस्वरूपी येत राहणार. आई अजून आहेत, बरोबर आहे का नाही? आई आहेत ना? आई आहेत. हा, इथे बसल्यात. आई आहेत. खरं म्हणजे हे सगळ्यात मोठं दुःख जर कुणाला असेल तर हे संसारामध्ये, संसार म्हणजे एक रथ असतो आणि त्याचे 2 चाक, म्हणजे एक नवरा आणि एक बायको, हे 2 चाक असतात. एक जरी चाक मोडलं तरी रथ व्यवस्थित चालत नाही.
पण कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. सोन्यासारखा संसार होता, पण अचानक काळानं घाला घातला आणि मालकाला जावं लागलं. जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर माय आणि बाप हे महत्वाचे असतात. गड्यावर माय गेली की माहेर संपतं, आणि बाप मेला की पाठीवरची शबासकी संपते. दोन्हीही चिरंजीव आज भाऊ एवढे मोठे आहेत, पण आज त्यांच्या जीवनात शबासकीची थाप निस्वार्थीपणे पाठीवर टाकणारा बाप निघून गेला. एक वाक्य बोलू भाऊ, थोडं 2 मिनिटातच सांगतो मी बाप काय असतो ते. एका वाक्यात तुम्हाला बाप कळेल. दिवसभराच्या जेवणाची व्यवस्था करते ती आई असते, आणि आयुष्याच्या जेवणाची व्यवस्था करतो तो बाप असतो. बाप आपापल्या बापाचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर घ्या, तुमचे डोळे भरून येते. बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, उसमळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या. खमीस खवाटी फाटलेलं, खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप जिल्ह्याला जायाचा, उदार पादार कापड पोरांना नाहीचा. जुन्या फटक्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. भाऊ आता हे सगळं वैभव बापामुळेच मिळालेलं होतं, पण एक परिस्थिती अशी होती की तुमच्या माईला विचारा, त्यांचं लग्न झालं तेव्हा चूल सुद्धा पेटत नव्हती. होती एवढी गरिबी नव्हती माय, नव्हती गरिबी, खूप गरिबी. चूल पेटत नव्हती, दिवस आड करून चूल पेटायची, चटणीवर तेल टाकायला सुद्धा भेटत नव्हतं. गरिबी नव्हती का माय सांगा बरं, खूप गरिबी. चूल पेटत नव्हती, दिसाड ओ दिसाला, पाहिली बर दाण्यासाठी बाप गावात फिरला. पाहिली बर दाण्यासाठी बाप गावात फिरला, बाप मनात जुरायचा, लग्न लेकाच करीन, डांगाडुंगा हुंड्यासाठी शेत जमीन इकीन. मला कसच होत या बाप लोकाचा पाहताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. असा कनवाळू बाप, असा कनवाळू बाप. झाले 1 वर्ष. जेव्हा सोडोनिया गेला त्या माऊलीचा जीव, ह्याच माऊलीचा फक्त. असा कनवाळू बाप ह्या दोघांना. जेव्हा सोडोनिया गेला त्या माऊलीचा जीव, कसा वनवासी झाला. त्या माऊलीचा जीव कसा वनवासी झाला. आई ही आई असते, बाप तो बाप असतो. दादा दुःख मानण्यासारखं काही नाही. आई माझे सुद्धा माय मी 5 वर्षाचा असताना मेलेली आहे. माझा सुद्धा बाप मी 7 वर्षाचा असताना मेले. मला सुद्धा माय नाही, मला सुद्धा बाप नाही. हम तो फकीर है. आमची माय खूप लहानपणी मेलेली भाऊ. आता आमचे बाबा आहेत तिथं, हे आमच्या वडिलासारखे आहेत. लोणार तालुक्यात जवळचे बन नावाचं गाव आहे, फार मोठे विद्वान आहेत. ज्ञानेश्वरी गाथा मुखोद्गत. विजय महाराज ऐकून असाल, विदर्भातले नाव. वाघ त्यांचे वडील आहेत. इथं बहिणीकडे आले, मुलगी इथं दिलेली आले. दुःख प्रत्येकाच्या जीवनात असतं.
पण त्या दुःखाला दोन हात करता आले पाहिजे. भाऊ आता आई आता रडणं आणि रडण्यापेक्षा लढणं महत्त्वाचे. हे मुलं आहेत, एकोप्यानं राहा, माईला कधी दुखू नका, कारण जो बात दवा से नहीं होती वो बात माँ बाप की दुआ से होती है. ही गोष्ट लक्षात असू द्या. एवढं आपल्याला सांगतो. आणि आपण अतिशय देखणं नियोजन केलं, अतिशय सुंदर नियोजन केलं. मला अतिशय सुंदर नियोजन आपलं आवडलं. आपला परिवार चांगला असल्यामुळं माणसं सुद्धा मोठ्या संख्येने आलेत. आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल